हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी म्हणजेच करडा ग्रे रंग आहे आजचा। आणि आजचा रंग आहे तो बुद्धी ज्ञान आणि विकासाचे प्रतीक आहे। आणि आजच्या देवीचे जे रूप आहे ते चंद्रघंटा देवीचे रूप आहे। आणि सर्वांना नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ॲक्च्युली आता मी दुपारी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि सकाळपासून घरातली कामे वगैरे करून आलेली, नंतर मग दुकानात येऊन हा कालचा ब्लाउज आहे जो मी काल अर्धा शिवलेला तो आता मी कंप्लीट केला आहे। अजून दुसरंही काम आहे पण जरा खूपच थकवा आल्यासारखं वाटतं आज, कारण की उपवास पण आहे आणि जास्त काही खाऊ पण वाटत नाही आणि असं ॲक्च्युली कंटाळा आला, पाय पण खूप दुखायला लागले। सो हळूहळू आज हा ब्लाउज पूर्ण केला आहे आणि आत्ता हा झाला, आता अजून एक आहे तो ब्लाउज, तोही मला कंप्लीट करायचा आहे। तर माझा हा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा, स्टे ट्यून। तर माझा पहिला ब्लाउज शिवून झाल्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर ॲक्च्युली वरद पण आला होता क्लासवरून, त्याला घेऊन आलेले, तो आता घरी गेला आहे। आणि मग मी व्हिडिओ एडिटिंगला आता सेव्ह करायला लागलेला आहे आणि हा ब्लाऊज आहे तो आता मी शिवायला घेत आहे। बघूया केवढा होतो, कारण की 5 वाजून गेलेले आहेत आणि तोपर्यंत हा ब्लाऊज केवढा होतो ते बघणार आहे। हा एक ब्लाऊज राहिला आहे त्या कस्टमरचा आणि त्यांच्या मुलीचा ड्रेस, तो मला ड्रेस अजून कटिंग वगैरेही करायचं आहे। तर त्या अगोदर हा ब्लाऊज शिवायचा, बघू त्याचं कटिंग वगैरे परत करणार आहे। चला तर मग हा ब्लाऊज आहे तो शिवून घेते। हे कापड आहे ते सिल्कमध्ये आहे आणि ह्याचं अस्तर खूप काही नाही होत, हालत नाही, पण कापड असं ते खूप हालतं ब्लाऊज शिवताना। सो मी ते आत्ता अगोदर व्यवस्थित करून लावते आणि बॅक साईड आहे त्याआधी पूर्ण करून घेते म्हणजे पटकन होईल आणि नंतर मग फ्रंट साईड कंप्लीट करणार आहे। ॲक्च्युली मी नेहमी फ्रंट साईडच पूर्ण करते, कारण फ्रंट साईडला जास्त काम असतं आणि बॅकला जर डिझाईन नसेल तर तो पटकन होतं। ॲक्च्युली कापड सगळं हलतेच। अचानक शिंका यायला लागल्यात आणि काय झाले काय माहिती, गरम पण होत आहे आणि शिंका पण यायला लागल्यात, काय दोन्ही मिक्स झाले। यांचा गळा आहे तो डीप आहे त्यामुळे मी जास्त रुंदी जास्त नाही घेत, 2 सव्वा 2च घेते आणि गळा आहे तो 10 उंची आहे गळ्याची, 10 प्लस अर्धा 10.5 आणि मागची पट्टी आहे ती मग खाली 3 इंचचीच राहते। तर आत्ताशी माझा हा ब्लाऊज आहे त्याची बॅक साईड आहे ती कंप्लीट झालेली आहे, पायपिंग वगैरे मी केलेलं आहे। आणि आहोंना फोन केला कारण कस्टमर आलेली ऑनलाईनच्या कामासाठी। सो तो फोन ऐन टायमिंगला रिचार्ज संपला आणि फोन कट झाला आणि ॲक्च्युली रिचार्ज संपायच्या अगोदर माझं नेट आहे तर पुरेपूर वापर झालेला आहे वापरून, कारण की मी व्हिडिओ अपलोड करायला टाकलेली, झाली की नाही अपलोड ते पण नाही बघितलं आणि आता बघू पण शकत नाही कारण नेट संपलं आहे। ॲक्च्युली झाले असेल असं मला वाटतं आहे, कारण ती व्हिडिओ मी अपलोड करायला टाकली आणि ब्लाऊज शिवायला घेतलेला आणि मला माहिती होतं माझं नेट संपेल असं मला वाटलेलं, मग मी YT स्टुडिओ बंद करून वगैरे बसलेली, यूट्यूब वगैरे सर्व। आणि अचानक आत्ता कॉल कट झाल्यावरती मला लक्षात आलं की माझा बॅलन्स संपला आहे म्हणून, आता फोन पण लागत नाही काहीच नाही। सो बघूया केव्हा येते, कारण आता 5:45 वाजलेले आहेत आणि तोपर्यंत मग माझा येईपर्यंत काय ब्लाऊज होतोय तो मी कंप्लीट करते आणि आता मस्तपैकी गाणे लावणार आणि ब्लाऊज कंप्लीट करणार म्हणजे पटकन होईल। पण ब्लाऊज शिवता आता एक कस्टमर आलेलं, आपण त्यांच्यासाठी होती 9 नंबर आणि ते बसतच नव्हतं, त्यांना आता आलेलं आहे दुसरं कस्टमर। ब्लाऊज नाही आलाय म्हटलं, काल पण येणार होता, राहिला वेळच होईना झाले। तर त्या आजी आहेत त्या ब्लाऊज न्यायला आलेल्या, ते जस्ट आत्ताच गेलेले आहेत आणि आता 6 वाजलेत तर दिवा लावून घेते मी देवाला।
आत्ताच दिवाबत्ती केलेली आहे आणि लक्ष्मी यायच्या वेळेला मला लक्ष्मी आलेली आहे. कस्टमर आलेलं ब्लाऊज न्यायला. सो त्यांनी कस्टमरने आत्ताच ब्लाऊज घेऊन गेलेत. त्या जी इथलेच आहेत. त्यांचे 50 रुपये राहिले. म्हणलं नंतर द्या एवढं काय त्यात. आणि दिवाबत्ती लावली. आता हा ब्लाऊज असा असते. त्या जी यायच्या अगोदर एक कस्टमर आलेला. त्यांना 9 नंबरचं चप्पल पाहिजे होतं. जे लेडीज ॲक्च्युली येतच नाही लेडीज 9 नंबरचं चप्पल. मग त्यांना दाखवलं 1-2-3 पण त्यांना पसंत पण नव्हते आणि बसत पण नव्हते. सो ते गेले आणि मग आजी आल्या आणि आता मग दिवा वगैरे लावला. आता हा राहिलेला ब्लाऊज कंप्लीट करायचा. चला कंटिन्यू. ॲक्च्युली 6:30 वाजलेत आणि अहो काय अजून आलेले नाहीत आणि अंधार पण पडायला लागला आहे. आणि माझा हा ब्लाऊज आहे तो पण काय अजून कंप्लीट झाला नाही. फ्रंट साईड आत्ताची कंप्लीट झाली. अजून खालून याला पट्टी लावायचीच आहे. आणि अहो पण अजून आलेले नाही आहेत. काय करू तेच कळणं झालं का घरी जाऊ. पण लॉक लावून जायला ॲक्च्युली कॉल पण करता येत नाही कारण बॅलन्स संपला आहे. काय करू काय समजणं झालं आहे. थोडा वेळ बसते. अहो आले तर ठीक, नाहीतर मग लॉक लावून जाणार घरी. बघूया. तर या ठिकाणी या ब्लाऊजचा बॅक पार्ट, स्लीव्ज आणि फ्रंट पार्ट दोन्ही तयार झालेत. फक्त आता हे एकमेकांना अटॅच करायचं आहे. आणि पण त्यालाही आता खूप वेळ लागेल. आणि 6:30 वाजलेत आणि आहो तर काय अजून आलेले नाहीत. तर हे पूर्ण करून घेतलं पण हे करायला अजून 10-15 मिनटं तर लागतील. मग घरी जायला खूप वेळ होईल आणि जेवण पण बनवायचं आहे. आणि आता आमच्या घरी जेवण लागतं लवकर. स्वतः मी बाहेरचं लाईट वगैरे लावते आणि आय थिंक जावावं लॉक करूनच बघते मी तर. तर या ठिकाणी मी हे ड्रेस कटिंग करायला घेते आणि हे ब्लाऊज आहेत जे झालेत शिवून ते हुक लावायला पण घेत आहे. घरी म्हणजे जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मी लावेन. हा पण पार्ट घेते. कालचा पण एक ब्लाऊज राहिला होता. त्याचा दोराच नाही राहिला सो हे पण घेते. तर या ठिकाणी मी घरी आल्यानंतर जेवण बनवलं होतं. मेथीची भाजी खुडून बनवली होती आणि मग एका साईडला भाकरी बनवली. त्याच्या अगोदर मी चवळीची आमटी बनवली होती आणि भात मामीने बनवला होता. आणि या ठिकाणी आता जेवण आहे ते झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर मी नाश्त्याची भांडी वगैरे घासून घेतली. नंतर ब्लाऊजला हुक लावून घेतले 3 ब्लाऊजला, पण ते काही शूट नाही केलं. आणि या ठिकाणी माझा हा ब्लॉग आहे तर एंड करते. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.